आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईला सध्या हाय टाईडचा इशारा देण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावरती पाऊसही पडतोय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, आधीच मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला होता, त्यासोबतच आता हाय टाईडचाही इशारा देण्यात आलाय। आधीच मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय, ते ओसरलं नाही आणि त्यात हाय टाईडचा इशारा। प्रशासनाने काय आवाहन केलंय, काय परिस्थिती आहे? अगदी आपण पाहतोय की मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि कालपासून मुसळधार पाऊस एक प्रकारे मुंबईमध्ये बरसताना पाहायला मिळतोय। अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि त्यामध्ये आता 2 वाजून 50 मिनिटांचे आहे ते हायटाईड सुरू झाले आहे। साधारणतः ही हायटाईड जर पाहिलं आपण तर 4.46 मीटरचे हायटाईड असणार आहे आणि हा पावसाचा जोर जर कायम राहिला तर साहजिकच आहे का मुंबईतल्या पाण्याचा निचरा जो आहे तो समुद्रात होऊ शकत नाही। त्यामुळे रस्त्यावरचं पाणी असेल किंवा इतर सकल भागातलं पाण्याची पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आपण पाहतोय प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी जे आहे ते आवाहन केलेलं आहे। हायटाईडला सुरुवात झालेली आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मी आहे आणि आपण पाहतोय की समुद्र एक प्रकारे खवळलेला आहे। समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती धडकताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता जर पावसाचा वेग वाढला तर साहजिकच आहे पडणारं पाणी जे आहे ते समुद्रामध्ये त्याचा निचरा होऊ शकत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकीकडे रेड अलर्ट असताना दुसरीकडे हायटाईड येणं हे सुद्धा एक मोठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे ज्या प्रकारे प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की घराबाहेर गरज असेल तरच पडा, तर तसं नागरिकांनी करणं अपेक्षित आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पर्यटक असेल मुंबईकरांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। हायटाईड वाढल्यानंतर पोलीस सगळ्या नागरिकांना जे आहे ते बाजूला करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पावसाचा जोर जो आहे तो आता जर कमी असला एकीकडे पावसाचा जोर आहे, दुसरीकडे रेड अलर्ट आहे आणि हाय टाईडचा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मुंबईकरांना आवाहन हेच आहे की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।